राजकारण हे नेहमी हेवे दावे करूनच केलं पाहिजे असा काही जणांचा समज असतो। स्थानिक नेते असोत किंवा अगदी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमधले विरुद्ध मतांचे लोक नेहमीच हिरिरीनं वाद घातले जातात। मात्र कधी-कधी आपली नेते मंडळी एखादा चांगला आदर्श घालून देतात। आज संसदेचं अधिवेशन संपल्यावर दिल्लीमध्ये असंच घडलं। डिसेंबरला सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। या छोट्याशा अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपली। या अधिवेशनात वायनाडच्या खासदार काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या संसदेत आणि संसदेबाहेर सुद्धा चांगल्याच आक्रमक आणि सक्रिय दिसल्या। मोदी जी का अपने भाषण में ही कहना कि राष्ट्रगीत को एक विभाजनकारी सोच द्वारा काटा गया उन सब महापुरुषों का अपमान है। संपूर्ण हिवाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोप, सभात्याग, टीका आणि टिप्पण्या ऐकायला मिळाल्या, पण त्याचा शेवट मात्र गोड आणि हसत खेळत झाला। आम्ही असं का म्हणतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर हा फोटो शांततेत बघा। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसाठी चहापानाचं आयोजन केलं होतं। यावेळी प्रियंका गांधींना मानाचं स्थान दिलं गेलं। ओम बिर्ला, पंतप्रधान मोदी हे एका सोफ्यावर बसले होते, तर बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांच्या शेजारच्याच खुर्चीवर प्रियंका गांधी बसलेल्या। खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय चहापान सुरू असल्याचं दिसलं। महत्त्वाचं म्हणजे इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार सुप्रिया सुळे आणि निलेश लंके सुद्धा पाठीमागच्या खुर्च्यांवरती बसलेले पाहायला मिळतात। प्रश्न असा आहे की मी पाहिलं नाही, पण असं आहे की ते देशाचे पंतप्रधान त्यांनी सर्वांशी खरं तर अपेक्षा जास्त आहे की सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांशी त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या खासदारांशी बोललं गेलं पाहिजे। आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, लोकांचे प्रश्न, लोकांचे समस्या आम्ही घेऊन जाण्याचं काम करत आणि शासनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम असलं पाहिजे की विरोधकांचं म्हणणं ऐकणं। दुर्दैवाने ते ऐकलं जात नाही असं आमचं म्हणणं आहे। जिथे जिथे देशाच्या हिताच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार काम करेल त्याच्या विरुद्ध राहुल गांधी, प्रियंका गांधी असो, खरगे साहेब असो आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मजबूतीने त्यांच्या विरुद्ध उभे असतात। पावसाळी अधिवेशनावेळी राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी चहापानाला दांडी मारली होती। यावेळी राहुल गांधी परदेशात आहेत, मात्र प्रियंका गांधी चाय पे चर्चेसाठी पोहोचल्या। गुरुवारी सुद्धा प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्यात आधी लोकसभेत शाब्दिक चकमक झाली। Sir, this is regarding the highway between Chandigarh and Simla, which has very similar issues as the honorable member raised, except that in many places it seems like the retaining wall is so low that those are the very places where the landslide is taking place. So may I request you to please look into the matter? And may I also request you to grant me an appointment? I've been asking since June to talk about my constituency, sir. मैडम, आज क्वेश्चन आवर के बाद आप आ जाइए, कभी भी आइए, मेरा दरवाज़ा हर समय खुला रहता है। अपॉइंटमेंट लेने की भी जरूरत नहीं होती, आप खुद आइए। प्रियंका गांधींनी नितीन गडकरींकडे मतदारसंघातल्या कामांसाठी भेटीची वेळ मागितली। गडकरींनी लगेचच वेळ दिली आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर प्रियंका गांधी संसदेच्या दालनात गडकरींच्या भेटीला पोहोचल्या सुद्धा। तिथे नितीन गडकरींनी स्वहस्तानं बनवलेल्या क्रंची राईस बॉल या डिशची चवही प्रियंका गांधींनी चाखली। गेली काही वर्ष विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्या नात्यात अतिशय कटुता आल्याचं आपण पाहतोय। त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींनी काल नितीन गडकरींसोबत चर्चा करणं, त्यांना भेटणं, आज लोकसभा अध्यक्षांच्या चहापानासाठी जाणं, हसत खेळत चर्चा करणं, यातून परिपक्वता दर्शवली आहे। कारणं काहीही असोत, पण बऱ्याच दिवसांनी भारतीय राजकारणात सुखावणारं दृश्य पाहायला मिळतंय, हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.